समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 30 एप्रिल 2026 वार आहे गुरुवार। या दिवशी आहे नरसिंह जयंती। तर याच शुभ मुहूर्तावर याच नरसिंह जयंतीच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण अशा विशिष्ट तिथीला विशिष्ट दिवशी सेवा केल्याने आपल्याला त्याचं निश्चितच फळ मिळत असतं। त्याचप्रमाणे संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूंवर विजय, धनप्राप्ती, कोर्ट कचेरी असेल, त्याचप्रमाणे सरकारी नोकरीसाठी आपण काही उपाय करणार आहोत। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे जे उपाय सांगितलेले असतात ना, अशा छोट्या छोट्या उपायांमधून आपल्याला खूप काही मिळत असतं। आपण या दिवशी असे उपाय करायला अजिबात विसरायचं नाही। तर बऱ्याच जणांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतात, आता बऱ्याचशा भरती वगैरे सुद्धा निघणार आहेत। आता सध्याला तरी काही अजून तरी नाहीत, पण बरेच पाणी पुरवठा विभाग आहे, जलसंधारण विभाग आहे, त्याचप्रमाणे नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायत, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आहेत, असे बरेच विभाग आहेत, महानगरपालिका आहेत, असे बरेचसे विभाग आहेत। अशामधील सुद्धा लवकरच जाहिरात निघणार आहेत। तर तलाठी भरती आहे। तर यासाठी आपल्याला आपली मेहनत, आपली जिद्द, चिकाटी, अभ्यास तर करायचाच आहे। बघा, फक्त सेवा करून आपल्याला कुठली गोष्ट करता येते का? नाही, पण अभ्यास, मेहनत आणि जिद्द, चिकाटी असेल आणि त्याला अध्यात्माची जोड असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं। त्याचप्रमाणे आपण आज काही प्रभावी सेवा करणार आहोत, त्या आपण त्या दिवशी करायच्या आहेत। तर बघा, सेवा कोणत्या आहेत तर नक्कीच सांगते। पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता आर्थिक समृद्धीसाठी आता बऱ्याच घरांमध्ये काय असतं, पैसे खूप येतात पण कसे जातात कळत नाही। मग आपल्याला पण वाटतं की बाबा पैसे तर खूप येतात, कुठे जातात, काय होतात, काहीच कळत नाही। मग आपल्याला सुद्धा या दिवशी खूप छान असा उपाय करायचा आहे। किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं, खर्च अफाट असतो, पेमेंट कमी असतो। पेमेंट वाढीसाठी करू शकतात, परमनंट ऑर्डर निघण्यासाठी करू शकतात। कुठलीही सेवा केल्याने आपल्याला, कुठलीही सेवा केली आपण की आपली ती असं नाही की उपयोगाला येणार नाही, कधी ना कधी ती उपयोगाला येत असते आणि त्याचं प्रायश्चित्त आपल्याला मिळत असतं। तर बघा, आपल्याला या दिवशी धनप्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे, म्हणजेच आर्थिक समृद्धीसाठी। नरसिंह जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान नरसिंहाला नागकेसर अर्पित करायचं आहे आणि पूजेनंतर नागकेसर आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवायचं आहे। यामुळे आर्थिक समस्या दूर होऊन धनवृद्धी होते। आता नागकेसर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाईल, जिथे सगळं पूजेचं साहित्य वगैरे असतं तिथे मिळून जाईल तुम्हाला। ते नागकेसर तुम्ही तिथं भगवानच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस गेला त्यावेळेस अर्पण करायचं आणि ते अर्पण केलेलं थोड्या वेळाने 10 ते 15 मिनिटांनी उचलून घ्यायचं आणि तुमच्या तिजोरीमध्ये आणून ठेवायचं। यामुळे आर्थिक समस्या सुद्धा दूर होते आणि धनवृद्धी होते। फक्त काही प्रॉब्लेम असेल, सुतक विटळ असेल, अशा दिवशी त्याला हात वगैरे लागणार नाही, याची मात्र नक्कीच काळजी घ्यायची। आता शत्रू आणि कोर्ट कचेरीच्या समस्या असतील आपल्या पाठीमागे, तर जर शत्रूंमुळे किंवा कोर्टाच्या प्रकरणांमुळे आपण त्रस्त असाल, आपल्याला या गोष्टींचा बराच त्रास होत असतो, तर या दिवशी आपण भगवान नरसिंहाला दह्याचा नैवेद्य दाखवायचा। बघा, मी तुम्हाला काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं, नरसिंह भगवानचा आवडता नैवेद्य दही, पांढरा भात, बिना मिठाचा भात, दही आणि साखर हे तुम्ही देऊ शकतात, किंवा फक्त तुम्ही दही सुद्धा अर्पण केलं तरी सुद्धा चालतं। याच दिवशी आपल्याला अजून भीती असेल, संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे। तो कोणता? तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी आणि ज्यावेळेस आपण नरसिंह भगवानांची पूजा करत असतो तर ती संध्याकाळी करायची असते। तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी भगवान नरसिंहाच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर आपण षोडशोपचार पूजा वगैरे करणार आहोत, त्यावेळेस तिथे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नरसिंहाय नमः या गायत्री मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। बघा, भीती आणि संकटापासून मुक्ती हवी असेल तर तुम्हाला त्या दिवशी भगवान नरसिंहासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा एक सेवा करायची आहे। तर आता बघा, घरामध्ये कुणी आजारी व्यक्ती असेल, काही कुणीही आजारी असेल किंवा लहान मुलं असतील, यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकतात। जर समजा आता तुम्ही ज्या दिवशी म्हणजे नरसिंह जयंतीला भगवान नरसिंहाच्या तुम्ही मंदिरात गेलात, तर भगवान नरसिंहाला तुम्ही अर्पण केलेला जो पिवळा चंदन असेल किंवा कसलाही चंदन असेल, साधा चंदन असेल, तर तो घरी आणायचा आणि त्या आजारी रुग्णाच्या कपाळावरती लावायचा। यामुळे सुद्धा काय होतं,
बरे होण्यास सुद्धा आपल्याला मदत होते. आता घरामध्ये तुम्ही मग कुणासाठीही करू शकतात. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा लहान कोणी व्यक्ती असेल किंवा कुणी ताई दादा असतील, कुणासाठी पण तुम्ही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, बऱ्याच जणांना सांगितलेलं असतं काल सर्पदोष निवारण, किंवा बऱ्याच जणांना साडेसातीचा वगैरे त्रास सांगितलेला असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष आहे त्यांनी सुद्धा या दिवशी भगवान नरसिंहाला मोरपंख अर्पण केल्याने सुद्धा काल सर्पदोष कमी होतो असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, ज्यांना कालसर्पदोष आहे किंवा ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी या दिवशी बघा ही सेवा केल्याने बऱ्याच जणांचा साडेसातीचा पण त्रास कमी होता आणि कालसर्पदोषचा पण. भगवान नरसिंहाला या दिवशी तुम्ही मोरपंख अर्पण करा. आणि ज्यांना साडेसातीचा वगैरे त्रास आहे तर त्यांनी आपल्या संरक्षणासाठी किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी नरसिंह कवचचं पठण करायला अजिबात विसरायचं नाही. या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन 108 वेळा ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा जप करू शकतात. हे झाल्याच्या नंतर ज्यांना कालसर्पदोष आहे किंवा बऱ्याच जणांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी नरसिंह कवचचं पठण करायला विसरायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा दान केल्याने सुद्धा आपल्या मागे जे काही त्रास आहे तो सुद्धा कमी होतो असं सुद्धा म्हटलं जातं. आता बघा, बरेच जण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किंवा करिअरमधील आपले अडथळे दूर करण्यासाठी विशिष्ट काही धार्मिक उपाय सुद्धा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी केलेली कुठलीही उपासना असेल, कुठलीही सेवा असेल, ही आपल्याला विशेष फलदायी ठरवू शकते. त्याचमुळे आपल्याला या दिवशी नरसिंह जयंतीच्या दिवशी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. ते कोणते तर आपण बघूया. आता उग्र नरसिंह महामंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. तर सरकारी नोकरीच्या परीक्षेत किंवा मुलाखतीमध्ये वारंवार अडथळे येतात, वारंवार आपल्याला अपयश पदरी पडत असतं. तर आपल्याला यश मिळवण्यासाठी या दिवशी या दिवसापासून रोज तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता, आता मंत्र तर तुम्हाला सांगतेच, पण हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देते. ओम उग्र वीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू नमाम्यहम. बघा, मंत्र अजून तुम्हाला एक वेळा डबल सांगते. ओम उग्र वीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू नमाम्यहम. या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि हा जप फक्त नरसिंह जयंतीच्या दिवशीच करायचा नाही, तर तुम्हाला या मंत्राच्या जपाला नरसिंह जयंतीपासून तुम्हाला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला रोज या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. हा मंत्र आपल्या प्रगतीमधील शत्रू आणि अडथळे नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचप्रमाणे बघा, सरकारी नोकरीसाठी अजून एक महत्त्वाची सेवा ती म्हणजे सूर्याची उपासना. सरकारी नोकरीचा संबंध थेट सूर्यग्रहाशी असतो असं सुद्धा म्हटलं जातं. नरसिंह जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या पात्रातून सूर्याला जल अर्पण करायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडे लाल चंदन आणि गूळ टाकणं अधिक फलदायी सुद्धा ठरतं. त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. सुशुरभूत झाल्याच्या नंतर एक तांब्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये एक लाल फूल अर्पण करायचं आहे. लाल फूल अर्पण केल्याच्या नंतर थोडंसं लाल चंदन अर्पण करायचं आहे. लाल चंदन अर्पण केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला गुळ सुद्धा टाकायचा आहे. हे सगळं करून एकत्र मिश्रण तयार करून आपल्याला हे सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आणि ओम ह्रणी सूर्याय नमः, ओम ह्रणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत करत हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे. असं केल्याने सुद्धा आपल्याला सरकारी नोकरीमध्ये लवकर यश मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं. आता बऱ्याच जणांना करिअरमध्ये काही अडचणी येत असतात, बऱ्याच जणांना आपले बिझनेसमध्ये सुद्धा काही अडचणी येत असतात, स्वतःच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतात. व्यवसाय उभारण्यासाठी सुद्धा बरेच फायनान्शियल सुद्धा प्रॉब्लेम त्यांना पार करावे लागतात. तर या दिवशी बघा, नरसिंह होम सुद्धा केला जातो. या होमामध्ये सुद्धा जर कुठं असेल ना, मंदिरामध्ये वगैरे कुठं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. करिअरमध्ये स्थिरता नसेल तर या दिवशी नरसिंह होम किंवा नरसिंह मूलमंत्र होम करणे, त्यामध्ये सहभागी होणे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे कार्यक्षेत्रातील नकारात्मकता दूर होऊन प्रगतीचे मार्ग सुद्धा दूर होतात. आता
भगवान नरसिंहाचा आवडता नैवेद्य. आणि बघा, ज्यावेळेस आपण या विशिष्ट तिथीला वगैरे आता नरसिंह भगवानना काय प्रिय आहे, तर त्यांना दही प्रिय आहे, दही भात सुद्धा प्रिय आहे. तसंच त्यांना गुळ आणि फुटाण्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे त्यांचे अत्यंत प्रिय खाद्य सुद्धा मानलं जातं. म्हणजे नरसिंह भगवानांचा अतिशय प्रिय नैवेद्य तो कोणता, तर गुळ आणि फुटाणे. गुळ आणि फुटाणे ज्यावेळेस आपण नरसिंह भगवानांना आपण त्यांना अर्पण करत असतो, त्यावेळेस आपल्या करिअरमध्ये सुद्धा आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक समृद्धी येते असं सुद्धा म्हटलं जातं. आता नरसिंह कवचचं पठण करायला अजिबात विसरायचं नाही. मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये किंवा स्पर्धा, इतर कुठलीही स्पर्धा असेल तुमच्या आयुष्यामध्ये, गुप्त शत्रूंचा सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. या दिवशी आपल्याला नरसिंह कवचचं पठण करायचं आहे. हे कवच आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते आणि आत्मविश्वासाने संकटाचा सामना करण्याची सुद्धा एक सामर्थ्य आणि शक्ती देते. हे कवच बघा, या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन षोडशोपचार पूजा वगैरे करायची आहे. तुम्हाला म्हणजे घरातील कुणी आजारी व्यक्तीसाठी सुद्धा तुम्हाला सेवा सांगितली आहे. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी सुद्धा तुम्हाला 108 वेळा तिथं सकाळी सूर्याला जल अर्पण करायचं आहे. मंदिरामध्ये 108 वेळा ओम नरसिंहाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे ना मी, तो सुद्धा तुम्हाला नरसिंह जयंतीपासून रोज 108 वेळा म्हणायचा आहे, तुम्हाला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत. तसंच तुम्हाला नरसिंह कवचचं सुद्धा पठण करायचं आहे. रोज केलं खूप चांगलं. वेळेअभावी तुम्हाला नाही करणं झालं तरी तुम्ही शनिवारी सुद्धा आठवणीनं करायचं. शनिवार तुम्ही आठवणीनं करू शकता, शनिवार किंवा शुक्रवार. भगवान नरसिंहांचा शुक्रवार आणि शनिवार असं दोन्ही वार मानले जातात. तुम्ही या दोन्ही दिवशी किंवा शनिवारी तुम्ही आठवणीनं केलं तरी खूप चांगलं. आणि या दिवशी तुम्हाला नरसिंह जयंतीच्या दिवशी तर तुम्हाला करायचंच आहे, पण बऱ्याच जणांना काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही शनिवारी करू शकतात. नरसिंह कवचचं रोज पठण करायचं आहे. हे केल्यामुळे आपली नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून निघून जाते, आपल्या घरातून सुद्धा निघून जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही अडचणींचा सामना करण्यासाठी एक ताकद देते असं सुद्धा म्हटलं जातं. तसंच या दिवशी लाल वस्तूंचं दान केलं जातं. आता या दिवशी गरजू व्यक्तींना लाल वस्त्र, गूळ किंवा तांब्याची वस्तू दान केल्याने सुद्धा सूर्यग्रह मजबूत होतो आणि यामुळे काय होतं, तर सरकारी नोकरीमध्ये आपल्याला यश सुद्धा लवकर मिळतं. ज्यावेळेस आपण काही लाल वस्तू दान करत असतो या दिवशी, त्यावेळेस लाल वस्तूंचं सुद्धा दान केल्यानं आपल्याला या दिवशी यश मिळत असतं. तर मग तुम्ही लाल खाद्यपदार्थ म्हटलं तर मग तुम्ही हे पण देऊ शकतात, म्हणजेच शेप देऊ शकता, सफरचंद देऊ शकता, गूळ पण तुम्ही दान करू शकता. काही तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी दान करू शकतात. आता हे झालं सगळं. मसूर डाळ सुद्धा तुम्ही, आता बघा ती लाल नाहीये पण ती म्हणजे केशरी कलर असतो, पण मसूर डाळ सुद्धा तुम्ही दान करू शकतात असं सुद्धा म्हटलं जातं. आता नरसिंह अवतार संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी झाला होता, त्यामुळे या सर्व उपायांसाठी संध्याकाळची वेळ सुमारे 4:30 ते 7:30चा टाइम जो आहे तो सर्वात उत्तम मानला गेला आहे. मग तुम्ही ही जी सगळी सेवा असेल किंवा ही जी सगळी तुम्हाला पूजा वगैरे करायची असेल तर ती तुम्ही प्रदोष काळात करायची आहे. 4:30 ते 7:30च्या दरम्यान करायची आहे. आणि तुम्हाला या दिवशी दान सुद्धा काय करायचं आहे ते सांगितलं आहे, सेवा सुद्धा सांगितल्या आहेत. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.